महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माची स्थापना 90 साली फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात महाशिवरात्रीच्या पर्वावर केली. मानव धर्माचा मुख्य उद्देश मानवाने मानवसारखे वागावे हा आहे. या धर्माची शिकवण म्हणून मानवाला भगवंत प्राप्तीसाठी निष्काम कर्मयोग साधण्याकरिता त्यांच्या आयुष्यात वाराणण्याकरिता बाबांनी 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम दिले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. 4 तत्व: 1. परमात्मा 1. 2. मरे या जिये भगवत नाम पर 3. दुखदारी दूर करते हुए उद्धार 4. इच्छानुसार भोजन 3 शब्द 1. सत्य बोलणे 2. मर्यादा पाळणे 3. प्रेमाने वागणे 5 नियम 1. ध्येयाने एक भगवंत मानणे 2. सत्य, मर्यादा, प्रेमसेवकांत तसेच कुटुंबात कायम करणे 3. अनेक वाईट व्यसने बंद करणे दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॉटरी, पटाची होळ, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे, स्त्रियांनी, मुलांना आणि पतिदेवाला वाईट शब्दांत बोलू नये याशिवाय मानव जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे 4. कुटुंबात व सेवकांत एकता कायम करणे 5. मानव मंदिर सजवण्याकरिता दान देणे आपले कुटुंब मर्यादित ठेवणे मानवाने भगवताच्या चरणावर मरून त्याला उभे केले पाहिजे आणि त्याने सर्व कार्य भगवंताला समोर ठेवून केले तर तो नेहमी सुखी आणि समाधानी राहू शकतो. बाबांनी या मार्गात एकच परमेश्वर मानला आहे. बाबा हनुमानजी हे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे गुरु आहेत. त्यांनीच बाबांना एका परमेश्वराची ओळख करून दिली. परंतु बाबा हनुमानजी हे या मार्गाचे परमेश्वर नाहीत. परमेश्वर ही व्यक्ती नसून 24 तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे. ती निराकार आणि चैतन्यमय आहे. प्रत्येकाच्या आत्म्यात ती शक्ती विराजमान आहे. म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे. या दैवी शक्तीला आकारात दाखविता येत नाही तर बाबांनी दिलेल्या तत्व, विश्वास आणि त्याग यामुळे ती आकारात दाखवता येते म्हणजेच त्याचे गुण दिसतात. वंशपरंपरेनुसार रूढिवादाप्रमाणे या मार्गाची दीक्षा घ्यायच्या अगोदर सर्व देवदेवताचे विसर्जन करावे लागते. तेव्हाच परमेश्वर पाठीशी उभा राहतो. मूर्तीपूजा बंद करावी लागते. श्री संत तुलसीदासांनी म्हटले आहे की पत्थर पूजे भगवान मिले ते मैं पूजे पहाड या म्हणीप्रमाणे बाबा नेहमी सांगतात की भगवंत निर्जीव वस्तूमध्ये वास करीत नाही तर तो सजीव वस्तूमध्ये वास करतो. त्यामुळे त्याचा आत्मा हा चैतन्य असतो. परमेश्वराने बाबांना त्यांच्या आत्म्यात आपली ओळख करून दिली आहे. म्हणून बाबा हे प्रत्येक मानवाच्या आत्म्यात परमेश्वर पाहतात, जो 24 तास त्यावे जीवन चैतन्यमय बनवितो. म्हणून बाबा स्वतःच्या आत्मा आणि दुसऱ्याच्या आत्मा सारखाच आहे असे समजून कोणालाही आपल्या पाया पडू देत नाहीत. कारण एका आत्म्यापुढे दुसरा आत्मा झुकेल. त्यामुळे आत्म्याचा अपमान होईल आणि पर्यायाने परमेश्वराचा अपमान होईल असे ते समजतात. कारण आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. हीच शिकवण त्यांनी मानवाला, सेवकाला दिली आहे. या मार्गातील सेवकाला कोणत्याही देवलात नमस्कार करता येत नाही. तसे तांत्रिक मांत्रिक यांचाही उपचार करता येत नाही. किंबहुना या मांत्रिक मांत्रिकाला इलाज या मार्गातील सेवकावर चालत नाही. अनेक वाईट व्यसने बंद करावी लागतात. दारू पिणाऱ्याला घरात प्रवेश देता येत नाही. दारू पिणारा घरात आला तर त्या घरात दुःख निर्माण होते. मानवाने सर्वांबरोबर सत्य, मर्यादा आणि प्रेमाने वागले पाहिजे. त्याने त्याच्यातील मोहमाया आणि अहंकार नष्ट करायला पाहिजे. त्याने निष्काम भावनेने कार्य करावे. आपल्या स्वार्थाकरिता दुसऱ्याचे नुकसान करू नये. अपनी अपनी करणी उतरो पार, बाप बेटे का कोण विचार या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने आपले कर्तव्य करून त्याचे परिणाम आपणच भोगावे. वडील मुलाकरिता किंवा मुलगा वडिलांकरिता केलेल्या कार्याचे परिणाम भोगत नाही म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या बाबतीतच विचार केला पाहिजे. प्रत्येक जण जसे कर्तव्य करतो तसेच त्याला फल मिळते. प्रसंग पडल्यास कोणी कोणाला साथ देत नाही म्हणून प्रत्येक मानवाने स्वावलंबी बनणे आवश्यक आहे. त्याने निष्काम सेवा कराव्यास हवी. असेल माझ्या हरी तर देईल पलंगावर ही म्हण या मार्गात खोटी ठरली आहे. येथे नुसता देव देव करून चालत नाही. देव मानवाला सहाय्य करीत असतो परंतु आपल्या कर्तृत्वानुसार आपल्याला फल मिळत असते. त्यामुळे कर्तृत्वाचे श्रेष्ठ मानल्या गेले आहे. स्वतः नुसते कर्तृत्व करावे पण त्याच्या फलाची आशा करू नये. बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द आणि नियमाप्रमाणे कर्तव्य केले तर त्याला परमेश्वर साथ देतो आणि त्याचे चांगलेच फल त्याला चाखायला मिळते. म्हणून देवदेव म्हणून नुसते भजन करू नये. त्यामुळे त्याला दैनंदिन गरजा पूर्ण करता येत नाहीत आणि त्याचे जीवनमान सुद्धा उंचावणार नाही. या मार्गाची दीक्षा घेताना दीक्षा घेणारा स्वतःच परमेश्वराची आराधना करतो आणि त्याचे गुण पाहतो. बाबा त्याला फक्त मार्गदर्शन करतात. दीक्षा घेणाऱ्याला स्वतःची आराधना करून स्वतःच परमेश्वराचे चमत्कार पाहावे लागतात. हा मार्ग स्वीकारल्यावर स्वतःच हवन करावे लागते. दुसऱ्या कोणालाही हवन करता येत नाही. या मार्गात परमेश्वराने सेवकांच्या भावना सपवलेल्या आहेत. सेवकाने जर एखाद्या दुःखी आणि कष्टी माणसाला तीर्थ करून दिले तर त्याचे दुःख क्षणातच दूर होते. मानव हा त्यागी असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक सेवक कोणत्याही देवदेवतांपेक्षा कमी नाही. तसेच या मार्गातील प्रत्येक नारी कोणत्याही देवीपेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्यासारखे कृती तात्काळ नाही कालवेल तयार न लागे या म्हणीप्रमाणे बाबांनी प्रत्येक सेवकाला स्वावलंबी, निस्वार्थ आणि त्यागी बनविले असून निष्काम सेवा करण्याचे धडे शिकविले आहेत.
त्यामुळे परमेश्वर लवकर प्राप्त होतो. म्हणून या मार्गातील प्रत्येक सेवक इतराचे दुःख झटकन नाहीसे करतो. मानवधर्म या मार्गात फक्त दोन जाती आहेत, नर आणि नारी. याशिवाय या मार्गात दुसरी कोणतीही जात पात नाही. यापूर्वी ज्या जाती निर्माण झाल्या त्या जातींना येथे स्थान नाही. येथे फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवधर्म. कारण परमेश्वराला हव्या असलेल्या सत्य, मर्यादा आणि प्रेमपूर्ण वागणूक यासाठी मानवाला कार्य करायचे आहे. मर्यादित कुटुंब, व्यसनमुक्ती, शुद्ध मन, स्वच्छ शरीर, शुद्ध वागणूक, स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार आणि त्यागमय जीवन इत्यादी गोष्ट या मार्गाची शिकवण आहे. तत्व, निश्चय आणि त्यागाने परमेश्वर मानवाजवळ असतो. तत्वाने निष्काम कर्मयोग साधला जातो. निश्चयाने विश्वास वाढतो, तर त्यागाने धैर्य वाढते. या मार्गात भावनेला मुलीचे स्थान नाही. या मार्गाचे निशाण हे देशाचे निशाण आहे. प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे की त्याने ज्या भूमीवर जन्म घेतला असेल ती त्याची कर्मभूमी मानली पाहिजे आणि त्याबद्दल त्याला अभिमान असला पाहिजे. त्याकरिता तिचे रक्षण करणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे. आपली सोडवणूक करावी आपणच या म्हणीप्रमाणे या मार्गातील प्रत्येक सेवक त्याला येणाऱ्या दुःखापासून स्वतःला सोडवतो. मानव हा कार्य करणारा प्राणी आहे. तो कार्य करताना चुकतो आणि त्या चुकीमुळे त्याच्यावर दुःख येते. या दुःखातून मुक्त होण्याकरिता त्याला पुन्हा भगवंताजवळ आपली चूक कबूल करावी लागते. पुन्हा चूक करणार नाही असे वचन द्यावे लागते. कारण मानव हा क्षमेला पात्र आहे. वरील म्हणीप्रमाणे भगवंत त्याला क्षमा करून दुःखातून मुक्त करतो. या मार्गात असाध्य रोग, उदाहरणार्थ टीबी, कॅन्सर, कोड इत्यादी साध्य होतात. जे संसर्गजन्य रोग आहेत तेही या मार्गात नष्ट झालेले आहेत. तसेच वंशपरंपरागत रोगही नष्ट होऊन पुन्हा त्या कुटुंबात ते रोग होत नाहीत. याची अनेक उदाहरणे या मार्गातील सेवकांना आलेल्या अनुभवावरून आहेत. बाबा हनुमानजी पूर्वमुखीच का? या मार्गातील सेवक हवन करताना बाबा हनुमानजीची प्रतिमा पूर्वमुखी ठेवतात आणि हवन करणाऱ्या सेवकांचे तोंड पश्चिमेकडे असते. सूर्य पूर्वेला निघत असल्यामुळे पूर्व दिशा नेहमी प्रकाशमय असते. परमेश्वर हा प्रकाशमय आहे. पश्चिमेला सूर्य मावळत असल्यामुळे अंधार पडतो. त्याचप्रमाणे मानव आपल्या जीवनात काही कारणास्तव बुडतो आणि त्याचे जीवन अंधकारमय बनते. दुःखी मानवाचे जीवन बुडू नये, त्याच्या जीवनात अंधकारमय वातावरणाऐवजी प्रकाशमय वातावरण निर्माण झाले पाहिजे. या दृष्टिकोनातून त्याचे लक्ष नेहमी समोर असलेल्या म्हणजेच भगवंताकडे असले पाहिजे. आणि भगवंताकडे पाहिल्यास त्याच्या मनाची एकाग्रता तयार होऊन एक लक्ष, एक चित्त, एक भगवान मानल्यास तो त्याचे जीवन प्रकाशमय बनवू शकतो. मानवाने मानवासारखे वागावे हाच खरा या धर्माचा हेतू आहे. मानवाचे जीवन त्यागमय असून दया, क्षमा, शांती हे गुण त्याच्यात निर्माण होऊन सत्य, मर्यादा, प्रेम याचे आचरण त्याने सर्वांबरोबर केले पाहिजे. हीच या धर्माची शिकवण आहे आणि हाच खरा मानवधर्म आहे. या मार्गाचा सेवक हा. प्रकरण 8 मध्ये सांगितल्याप्रमाणे महान त्यागी बाबांना ज्या ज्या देवदेवतांनी दर्शन दिले त्यापेक्षा कमी नाही किंबहुना तो श्रेष्ठच आहे हे सिद्ध केले आहे. त्या सर्व देवदेवताही मानव होत्या. परमेश्वर नवहत्या असे बाबांनी सांगितले आहे.